हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला सहज वाटलं म्हणून हा विषय निवडलेला आहे. काही काम करताना, काही ठरवताना आपल्याला देव काहीतरी संकेत देत असतो, पण त्या संकेतांचं आपण पालन करतो का? आपण कधी कधी त्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं की नको तर घडत असते. आता नुकतंच सिया केतनचं काय काय झालं आपल्याला सगळं माहीत आहे, त्याच्याबद्दल काही मी बोलत नाही. पण मी देवानं केतनला किती तरी संकेत दिलेले होते ह्याच्याविषयी बोलणार आहे. हो, एक म्हणजे 14 तारखेला ते लोहगडावर गेले वेळा सियानं त्याला धक्का मारून ढकललेलं होतं. तेव्हा तो पडला खाली, तरी त्याला एक झाड सापडलं. ते झुडपात पडला. पुढे त्यानं झाडाला धरून तो वर आला. आल्यावर त्यानं विचारलं तिला, का तू मला ढकललंस? ती म्हणाली, अहो साप होता म्हणून. अहो साप होता म्हणून असं दरीत कोणी कोणाला टाकते? उलट साप असला की तिनं तिच्या जवळ त्याला खेचायला पाहिजे होता ना. त्यानं हे गप्प बसला. त्यानं विचार करायला पाहिजे होता हे सगळ्या गोष्टींचं. हे झालं. तो नंतर 18 तारखेला आले तेव्हा सुद्धा त्यानं विचार करायला पाहिजे होता. सारखं सारखं काय आहे तिथे जायला? हा, तोही माणूस नसलेले तिथे ती घेऊन जातीये. आणि आईनं त्याला फोन केला होता. आई म्हणाली होती लगेच ये. तो त्याचा शेवटचा फोन होता. म्हणजे हे सगळे दैवी संकेत होते असं मला वाटते. तरी त्यानं लक्ष दिलं नाही. त्यामुळे हे दैवी संकेतांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण जरा विचार करायला पाहिजे. कित्येक वेळेला आपल्याला वाटते नाही नाही, आपण त्याचा काही विचार करत नाही. आता हे बघा, विश्वास या लोकांचा असतो नसतो तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला वाटलं हा विषय घेऊया म्हणून मी बोलते. आणि ह्या गोष्टीकडे आपण जरासं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते. कित्येक वेळा न ऐकता माणसं असे निर्णय घेतात दुसऱ्यांचं. एक घडलेली गोष्ट सांगते मी तुम्हाला. खूप वर्षापूर्वी आमच्या मिरजेला तो मुलगा म्हणजे त्याचे मित्रांबरोबर बाईकवरनं पुण्याला जाणार होते. तसं आई म्हणाली नाही, बाईकवरनं जायचं नाही. आई बसस्टँडवर गेली. त्याला बसमध्ये बसवून तिकीट काढून मग ती घरी आली. हे मुलानं काय करावं? सांगलीला उतरला. तिथून बाईक घेऊन गेला आणि वाटेत ॲक्सिडेंट झाला आणि तो हे जग सोडून गेला. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे त्याला देवानं संकेत दिलेले होते का नाही, आईच्या रूपानं येऊन, नाही तू गाडीतनं जा म्हणून ती येऊन त्याला बसमध्ये बसवून आई गेलेली होती. तसं असताना हा सांगलीला जाऊन तिथे खाली उतरून तिथून पुढे 2 व्हीलरवर पुण्याला निघालेला आहे. त्यामुळे कित्येक वेळेला संकेत मिळतात. ते संकेत मिळताना आपण जरा समजायला पाहिजे. हेच आधारानं एक गोष्ट मला वाटते आपल्याशी शेअर करूया म्हणून. असे खूप पावसाचे दिवस होते. पूर आला होता त्या गावाला. एक माणूस अतिशय देवावर विश्वास ठेवणारा होता. त्याला वाटायचं काही झालं तर देव मला येऊन वाचवणार आहे. त्यामुळे पूर येतो, मग जीप येते गावातले सगळे लोकांना घेऊन जायला.
ते लोक म्हणतात ये ये चल पाण्याची पातळी वाढायला लागली आहे, आपल्याला सुखरूप अमुक ठिकाणी जायचं आहे. तसं तो म्हणतो नाही, माझा देव आहे की माझा देव मला वाचवेल. जीभ जातीये. मग हा काही सांगितलं तरी ऐकत नाही म्हटल्यावर पाण्याची पातळी वाढायला लागली. मग हा माडीवर जातो. तोपर्यंत एक बोट घेऊन माणूस येतो. तो म्हणतो चल पाणी वाढायला लागलंय, चल बाबा म्हणून. हा म्हणतो नाही, मी देवाचा एवढा भक्त आहे, देव मला वाचवणार. मग आणि पाण्याची पातळी वाढायला लागते. हा टेरेसवर जातो, गच्चीवर. तसा एक हेलिकॉप्टर येते. हेलिकॉप्टर वाला म्हणतो त्याला चल पाण्याची पातळी वाढा, आम्ही तुला लिफ्ट करतो आणि नेतो. हा म्हणतो नाही, माझा देव आहे, देव मला वाचवणार. पाण्याची पातळी वाढतीये आणि तो ते पाण्यात जातो मरून. मग तो देवाकडे गेल्यावर विचारतो, देवा मी तुझी एवढी भक्ती केली, एवढी पूजा केली, एवढे उपवास केले, तरी तू मला का वाचवलं नाहीस? देव म्हणाला, मी जीपवाल्याचे रूपानं आलो होतो, बोटीतनं बोट घेऊन तुला वाचवण्यासाठी आलो होतो, हेलिकॉप्टर घेऊन आलो होतो, तरी तू आला नाहीस, ते मी काय करू? म्हणजे इथे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, गॉड हेल्प्स ओनली दोज हू हेल्प देमसेल्व्स. म्हणजे काही कसली परिस्थिती आली तर देव आपल्याला संकेत देतो, पण ते फॉलो करायचं हे आपलं काम आहे. देवाचे संकेत आहेत, ठीक आहे, वेल अँड गुड, पण ते आपण फॉलो करायला पाहिजे का नको? कित्येक वेळेला असं घडते बघा, खूप पाऊस येत असतो, खरं गरज नसते जायची बाहेर, तरी आपल्याला वाटते जाऊया, पर्यटनाला जाऊया, पावसाळीपर्यंत जातो आणि कुठे काही हे घडते. कित्येक वेळेला हे घडत असते. कोणतरी आपल्याला म्हणतो जाऊ नकोस म्हणून, आपण लक्ष देत नाही. कोणतरी एवढंही येऊन सांगतो ये अमुक तिथे जाऊया, आपण दुसऱ्या ठिकाणचं कुठेतरी आपण तिथे जाऊया, अमुक तिथे पूजा आहे त्याला जाऊया, अमुक देवळात जाऊया. नाही ऐकत, मला अमुक तिथे जायचं. म्हणजे आपल्याला कळत नाही, कित्येक वेळेला कळत नाही. मी काही माणसांनाही दोष देत नाहीये, कळत नाही. मग त्यालाच आपण म्हणतो कोणा ठोक हे असं व्हायचं होतं. त्यामुळे जे काही आपण कार्य करताना आपल्याला काही संकेत मिळाले तर ते चांगलेही असतील वाईट असतील, जरा आपण फॉलो करायला पाहिजे. आणि करतात बरेच लोक. त्यामुळे हे आपण संकेतांवर जरा लक्ष द्यायला पाहिजे. नक्की आपण सपोज कुठे तर जायला म्हणून निघतो काही कारणानं, गाडी गच्च भरलेली असते, तरी कोणतरी एक तिकीट कॅन्सल करायला येतो आणि त्यामुळे आपल्याला तिकीट मिळते आणि आपण जातो. अशा वेळी समजायचं हे काहीतरी चांगला संकेत आहे. मी जे कामासाठी जातो तर काम होणार आहे, म्हणून मला देवानं ही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. कित्येक वेळेला घडते बघा असा, गाडी नसते, गाड्या बंद पडलेल्या असतात. अशा वेळी कोणतरी जाणारा माणूस असतो किंवा तो विचारतो येता का, आपण जातो आणि आपलं काही इंटरव्ह्यू असते, काही असते, आपल्याला ती नोकरी लागते. पण हे संकेत असतात. त्यामुळे बरेच वेळेला आपण असं म्हणून चालत नाहीये, देव आपली मदत करत नाही, देव आपल्याकडे बघत नाहीये. नाही, देव बघत असतो, देव आपल्याला वेगवेगळे संकेत देत असतो. पण आपण कुठेतरी देवाचे संकेत ओळखायला कमी पडत असतो असं मला वाटते. त्यामुळे ह्याच्या पुढे आपण कुठली कृती करताना असे काही वारंवार आपल्याला संकेत मिळत असले तर जरा विचार करायला पाहिजे.
इथे येताना खरं विचार करायला पाहिजे होता. त्याला वडिलांना पण बोलला होता, ती मुलगी असं वागतीये, तिला इंटरेस्ट नाही का, तुम्ही नीट चौकशी केलीत का. म्हणजे देव कुठून तरी त्यांनाही संकेत देत होता. ते पण तेवढा ते जरा विचार करायला पाहिजे होता. आता डिजिटल मीडिया आहे, ते डिजिटल मीडियावर बघायला पाहिजे होतं, जरा एन्क्वायरी करायला पाहिजे होती, तर आपला मुलगा वाचला असता असं वाटते आपल्याला. आपल्याला काय म्हणायचं आहे. हे वेगळं.